वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही बनवणार आहेत पनीर चिल्ली आणि पनीर 65। म्हणजे आम्ही दोन रेसिपी बनवणार आहेत। तर त्याच्यासाठी आम्ही पनीर विकत नाही आणलंय, आम्ही घरीच बनवलंय। हे बघा, इतकं पूर्ण टोप भरून बनवलंय। त्याच्यामध्ये ना जे खालचे पनीर म्हणजे हे आहेत ना क्यूब, ते पूर्ण प्लेन आहेत ना, वरचे थोडे असं दाणे दाणे आलेत। हे बघा, ह्याच्यामध्ये खालचं आता कसं काढू मी थोडे ना क्यूब छोटे केलेत, कारण की मला मोठे असं आवडत नाही, म्हणजे ते जेवायला खायला पण नाही जमत। कारण की मला डिनरसाठी बनवायची आहे भाजी, म्हणजे भाजी नाही, चिल्ली डिनरसाठी आहे ना। जे 65 आहे ते माझ्यासाठी ऑलवेज। तर तुम्ही सोचत असतील माझा फर्स्ट ब्लॉग पूर्ण रेसिपीचा चालला आहे। तर मी फर्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे टाकायला मला टाईमच नाही भेटला। म्हणजे माझं जे गाईज मला बोलतात नाही, माझं जे काय इंट्रोडक्शन ते आहे ना, ते मी सेकंड ब्लॉगमध्ये देणार आहे। पूर्ण माझी पूर्ण फॅमिली दाखवेल, माझं घर दाखवेल, माझं पूर्ण दाखवणार आहे। तर फर्स्ट ब्लॉगमध्ये मी रेसिपी करते। तर चला आता ते करूया। तर तिथेच असत नाही तर आता मी किचनमध्ये आली आहे। आई कांदा कापते बघा, व्हेजिटेबल्स। ही माझी आई म्हणजे माझी आजी। तर आता फर्स्ट काय करायचंय, आई व्हेजिटेबल्स चॉप करते, तिथपर्यंत पनीर माझं करून घेते। पनीर दोन आले। त्या गोणीत असेल ना, ते भंगार भरलंय त्याच्यात असेल ना। तर पनीर घेतलेलं आहे, बस एवढं बस होईल। कारण की अर्ध पनीर चिकन 65 चिकनच येते यार, पनीर 65 साठी हे ठेवलं साईडला। आता आपल्याला फर्स्ट लागणार आहे काश्मीरी पावडर। काढायला मी तुम्हाला पूर्ण सामान काढून झाल्यावर भेटते। गाईज, तर आमचं पूर्ण सामान झालंय रेडी। मी तुम्हाला एक एक करून दाखवते। हे आहे म्हणजे हे लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि लाल मिरची थोडीच घेतली आहे, कारण की ती तिखट असते ना। आणि हे शिमला मिर्च, टमॅटो आणि कांदा, आणि हे म्हणजे ग्रीन। आणि आता ह्याच्यामध्ये आहे काश्मीरी पावडर, आणि हे ब्लॅक मिर्च म्हणजे काळी मिरी पावडर, हे कॉर्नफ्लावर, आणि हे पनीर। चला बनवूया। तर फर्स्ट आपल्याला काश्मीरी पावडर टाकायची, चम्मच लागेल। जास्त नाही टाकायचं, आईला माहिती आहे ना, आई बनवायला दिले म्हणजे मी हेल्प करते। बस हे पण आहे ना,
ती तिखट नसते. आता उद्या तरी सकाळी 8 वाजता बरोबर ये. 9 वाजता नको ना जायला. 1 टीस्पून मी राईट हँड पकडलं सगळं संपलं नाही. 1 टीस्पून थोडं पाहिजे टाकून हां बंद करून टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर, आणि मग काली मिर्च पावडर ओपन करायला लागेल. त्या चमच्यातच हां बंद करायला ओपन करते. तर मी ओपन केलंय. हां काय आता मीठ किती टाकले ते काली मिरी तिखट असते ना. आता मीठ करायला लागली. आता चालू केलं असेल मी. आणि हे घेते का छोटावाला पॅन एवढं. थांब मीठ टाकून देते. हां तू टाक. हे एवढंच टाक. मिठानंतर कॉर्नफ्लॉवर. मीठ त्याच्यात टाकल्यावर आपण नाही ह्याच्यामध्ये टाकायचं. हाताने जास्त काही करतात ना हाताने टाकतात ना लसूण. बस काही लोक म्हणजे हाताने टाकतात. अरे तर मी पण टाकते. मी चमच्याने टाकते पण आज हाताने केवढूच आहे म्हणून. आता कॉर्नफ्लॉवर चमच्याला लागलं यार. चमच्याला लागलं कॉर्नफ्लॉवर. चमचा खाली कर ना. हा चम्मच झालं. टाकते 1 टीस्पून आणि हाफ टीस्पून टाकलंय. आपल्याला मिक्स करायचं आहे. मला फेवरेट का तिकडचा जास्त. गाईज मी आता मिक्सिंग करते. ह्याच्यात बटर टाकायचं आहे. हां टाकू का टाक. मिक्सिंग झालं. ह्याच्यात काय Guys. हे घ्यायचं नाही. हे नंतर टाकायचं. आता मिक्सिंग झालेली आहे. आता आम्ही पॅनमध्ये टाकणार आहे. थांबा जर कॅमेरा शिफ्ट करून. गाईज आता मी टाकते. मिरची वगैरे नंतर. हां तू टाक ना. मला घाबरू वाटते. कुठे कुठे पाठवेल तर ते सगळ्यांना समजेल तर मी पण आहे. आता पाऊल टाकलाय. ह्याने आता काय करते. हां मी आता करते. आणि हे टाकू नको आता. हा टाकते. आमचं थोडं उरलेलं पनीर ते आता टाकतोय. पहिला टाकायला विसरलो. विसरून नाही म्हणजे आपण टाकलं नाही. ते आता टाकलं. ते फक्त हलवायला लागेल. एकदम दाबून नको हलवू. मग ते पनीर सुटेल. तो मसाला टाकायचा. आपण मोठे तुकडे नाही केले. आपल्याला भाकरी बरोबर पाहिजे ते तळून काय म्हटलं तर
ब्राईटनेस थोडी कमी झाली. हे ना फोटो पण क्वालिटी वगैरे झालं त्याच्यात वाईटायला पाहिजे. पॅन मोठावाला घालते. विचारलं तुला पण ह्याच्यात बरोबर होईल ते. चांगलं घातलं ना तेवढी टेस्ट. अरे कोणत्याच प्रमाणे ते पहिलं विचारला नाही अजून काहीच राहिलं नाही ना बघ. काळी आणि काश्मीरी पावडर हे नंतर सगळं टाकायला लागेल. मग मळायला घेते. आई आता भाकरीचं पीठ मळते तिथपर्यंत मी फ्राय करेन. पनीर पण आम्ही घरीच बनवले. हां, पनीर पण आम्ही घरीच बनवलं. मी त्यांना पहिलंच सांगितलंय. मस्त दिसतंय. खायला वाटतंय मला. आहा, मी तुम्हाला नीट पूर्ण नाही रेसिपी दाखवली आहे. कारण की जर आमचा कॅमेरामॅन गेलाय मामाकडे. आता येईल. थोड्या पूर्ण भाजून झाल्यावर भेटूया. गाईच तर आता आमचं म्हणजे हे भाजून झालंय पूर्ण. ते आपल्याला असतील व्हिडिओ बघतील. हे बनवलं पूर्ण म्हणजे ते आधी बनवलं. आता हे फ्राय केले. आता पॅनमध्ये गॅस बंद केला ना तू? हां, का? गॅस बंद झालं ना पूर्ण. आता हे साईडला काढून ठेवूया. दुसरं करूया. नाही ना हे तर आता मी बटर टाकते. मी 3 क्यूब टाकल्यात इतके मोठेवाले. बटर अजून लागेल असं वाटते मला. मी आणते थांबा. मी म्हणजे जे असे बांधलेले होते ना वाळून ते सोडून टाकल्यात. तर मी अजून थोडं घेतलंय. राजापूरमध्ये पण झालं असतं. नाही माझी होती पण त्यांना काही नाही ते केलं. आता बटर ठेवायला लागेल. रॅपर खाली पडलो. रॅपर नाही, कवर. आता आपल्याला फ्राय करायचं. ते टाकून देऊ का सांगते का? बटरला हलवतो. आता जिंजर टाकणार पहिला. जिंजर आणि हे गार्लिक. ते काय टाकलं? अद्रक आणि लसूण. लसूण. तेच टाकून घ्या ते लसूण आणि अद्रक. तो वाला चम्मच. मोठा पण होता ते नाही घ्यायचं त्याला. त्याचा लाकडाचा घ्यायचा. हां,
वास होते की आपण फटाफट. हां. अरे ते पण आधी टाकायचं ना. मग त्याच्यावर बाबा मोठे तुकडे करून टाकले ना. आता चिली हे मिरची हिरवी ना लाल. लाल जरा कमी घेतले कारण की तिखट आहे. चिल्ली कशाला होती त्याला? हां. अरे ते आहे ना, ते झालं असतं तर त्याला टेस्ट करायला दिलं असतं. आय थिंक बटर लागेल थोडं. बटर टाकायला लागेल. त्याच्यातच थोडं आणते. शिजल ते. झालं आता ठेवते. हे परत टाकते. ही साईडलाच असतं माझ्या रुमाल. म्हणजे रुमाल नाही, कपडा आहे. टाकून दे ते टाका. हे आता परत मी तुम्हाला टाकलो. हो. आता आपण कांदा टाकणार आहेत. पूर्ण चॉपिंग पॅडवर ठेवलाय कांदा मी. हँडलला पकडले. सरको. कांदा परतून घ्यायचा. तुम्हाला दाखवते कसं झालंय ते. कसं झालंय. थोडा गॅस वाढवते. हे परतल्यावर घेऊया. परतलं आहे. आता आपण शिमला मिरची टाकणार आहे. झालं ना. हे दे ना बाहेर तरी जमा करू. हां. आलं का? शिमला मिरची. आले नाही हां ते नंतर टाकायचं. शिजल्यावर का? हे पण टाकू ना. नाही थांब. थोड्या वेळात ह्याला इथे ठेवू. हे लागते चांगले का नाही? दोन्ही चालतं. Tamita.
थोडा मी गॅस वाटले नाही तर मग रात्री आपला टाईम होईल तर मशरूमचा तू घेतलाय आता हे परतून आता हे मी परतते आणि मग टमॅटो आता टमॅटो टाकूया. तुला मी विचारलं सांगायला विचारलं मी पूर्ण हातानेच टाकते. दूर असेल तर येऊन चम्मच आहे इथे करून नाही टाकलं. टाकायचं चमच्याने टाकवायचं दाखवायचं नाही मला मजा येते हाताने टाकायला. बाबा म्हणजे काय बघत होता त्याच्या हाताला सुरुवात केली पाहिजे आता मी थोडा गॅस जास्त करते. मी सगळ्याला थोडं मध्ये मध्ये म्हणजे गॅस जास्त केला आहे. मला आता गॅस लागेल तो मोठा हां आई आता भाकरी बसते. तू हवाला गॅस यूज करेल का? हा हा मला एकदम चला चालेल. तू ते तिकडे संपव हां एखादा माझं होईल पण तिथपर्यंत. माझं चांगलाच आहे मग तू तिथपर्यंत पनीर काप ना म्हणजे क्यूब्स कर मोठे कर. हां कारण की जे पनीर 65 आहे ना त्यासाठी मी पनीर उरवलंच नाही पूर्ण ह्याच्यामध्येच घेतलं. आता परत क्यूब करते कारण की आम्ही बनवलेलं तर आम्ही 2 पीसेस केलेलं ना इतकं बनवलेलं 2 पीसेस केले. एक पूर्ण आम्ही केला हां एक ठेवून दिला फ्रीजमध्ये. आता सॉसेस टाकूया. आता सॉसेस टाकूया. हे माझं ऑलमोस्ट परतून झालं आहे. थोडं एवढ्या वेळेला परतायला लागते. आता हे झालं आहे. थांबा तू म्हणता असंच झालेलं आहे आपलं पनीर फ्रायवालं. सेट आता भरपूर दूध आता सॉसेस टाकूया. चम्मच ग्रेव्ही केलेली टमॅटो सॉस म्हणजे टमॅटो सॉस आणि ते टमॅटोची आणि अजून कोणते तरी मसाले होते आणि केली ग्रेव्ही. आपल्याकडे आता मी पूर्ण सॉसेस टाकते आणि मग तुम्हाला भेटते. आता आपण मीठ टाकूया.
होता. आता ते नक्की घासलेला होता हा तुला मी बोलत होते. परत लागेलच ना आणि मस्त वास. ते जरा गॅस मोठा ते शिजलं पाहिजे ना थोडं. नाही हे टाकायला विसरते. टाकलं तेव्हा याच्यात पिके आता मी गाईज. तर आता म्हणजे हे पूर्ण परतून झालेलं आहे. आता मी कॉर्नफ्लॉरवालं वॉटर टाकते. चम्मच मिक्स करते. हे बघा 1 कप वॉटर. गॅस मी वाढवलाय. जर तुम्हाला ग्रेव्हीवालं पाहिजे असेल तरच तुम्ही पाणी टाका. म्हणजे कॉर्नफ्लॉरवालं पाणी, कॉर्नफ्लॉरवालं वॉटर. परतायला लागले, शेकायला होते. काहीच आता परतून झालेला आहे. आता पनीर टाकून जाऊ दे. असं ओत ओत बघे पटकन. ह्याच्यातच हे तळायला लागेल ना. नाही ह्याच्यामध्ये कढईमध्ये त्यांनी केलेलं. तसं काय नसतं. मस्त होते भाजी. थोडं गॅस इकडे सांडवेल तू माझी तू कुठे. खूप मस्त दिसते भाजी. दाखवतेच तुम्हाला. ही बघा. मी ह्यांनीच करायला लागले मिक्स. तव्याचं नसतं असं त्याच्यापेक्षा तो दांडा धरूनच असं चालवायचं. झाली ती भुर्जीच झाली आपली. तुम्ही खाली इथे आई भाकरी करते. मी इथे पनीर बनवते. माझा भाऊ आलाय. जरा इथे ये. हा बघा. आता तुझं इथे काम पाहिजे. खूप मस्त दिसते. बघू नंतर परतल्या. गाईज आता आपण बनवणार आहे पनीर 65. तर त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे इथे. तेल टाकलंय. आता जे हे पनीरचे क्यूब्स बनवले मी थोडे मोठे केले क्यूब्स. ह्याच्यामध्ये आता तळायला लागते. बारीक आवाज करतो ना. गाईज आता आपण तळणार आहेत पनीरचे क्यूब्स. टाकूया. भारी वाटते. जास्त नाही टाकायचं. पहिला एवढे तळून
चालू केलंय तू? हां गॅस चालू ठेवायचं. आता ना तेल टाकलंय ना तर मग कमी कर. गॅस आता कमी. ते नाही मी बोलली होते चालू केलंय का? काय कमी करतो. तुझ्या तिकडे ठेव, मी नाही दिसले ते आवाज जातो. आवाज जातो. दीर्घ तुला देऊ भाकरी आणि भाजी? भाजी ना भाकरी देऊ का? खायला हे बघा असे कडक झाले पूर्ण. झालं का? हा म्हणजे आता कमी गॅसवर कर का ते बरोबर होईल. टाईम लागेल. आता हे काढून घेऊया. तेल जास्त एवढं पक्क दाखशील तर फोडून टाकशील. एवढं सगळं नाही करायचं आणि ते बर्देच ते पण दिसलं पाहिजे त्याच्यात. तुझं दिसतं ना तिचं समोर आहे. आता दुसरं करून घेऊ. थोडा वेळ आता हे पूर्ण म्हणजे आता तळून घेऊया पनीर. थोडंच घे काढून म्हणजे करून मी तर बोलते आता आपली जी भाजी होती पनीरची ती कशी झाली ती बघूया. म्हणजे भुर्जी टाईपच आहे ती. कशी आहे? छान आहे बुर्जी. पनीर बुर्जी ना, मस्त आहे. आता काय बनवणार तुम्ही? आता पनीर 65. अरे वा, बघूया पुढे. आता आपलं चिकन 65 आणि आपल्या ज्या पण रेसिपी होत्या दोन्ही त्या रेसिपी झालेल्या आहेत. मी ह्या बाउलमध्ये ठेवलेले. मस्त दिसतंय. हे इथे आहे. खूप मस्त झालं. आजच्या ब्लॉगमध्ये हेच बस झालेलं आहे. खूप मोठा ब्लॉग झाला आहे. तरी तुम्ही नक्की बघाच आणि लाईक आणि शेअर करायला विसरूच नका.